अगदी प्रकाशजी, आपण पाहतोय नीट परीक्षेतील जो गैरव्यवहार झाला आणि पेपर फुटीमुळे तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, उपोषण सुद्धा होत आहेत। यावरती आपली काय प्रतिक्रिया, आपली नेमकी आगामी काळात या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं की बीजेपी हे आता आरएसएसचं जे गव्हर्नमेंट आहे बीजेपीचं, ते लोकशाही मानतं असं तुम्हाला वाटतं? ते लोकशाही वापरते आणि लोकशाही वापरून त्यांना सर हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाहीतून त्यांना सर या देशाचं विघटन करायचं आहे। इथे सगळ्यात मोठा असणारा जो कल्प्रेट आहे तो इथला मिडल क्लास आहे की ज्यांनी असणारा देवारा कुठे ठेवावा आणि स्वतःचे व्यक्तिगत प्रश्न कुठे ठेवावे हा त्याचा इश्यू आहे। हा या सगळ्या यंगर जनरेशननी पहिला मोर्चा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस लीड कोण करणार आहे हे बघायला निघाले। त्यांनी आपला प्रश्न आहे हा बघितला नाही। ज्यावेळेस दीपके कोण आहे तो शूद्र आहे असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस अनेक जणांनी डिजिस्ट केलं। इथे इश्यू मोठा नाही आहे, इथे असणारं रिलिजन अँड कास्ट महत्वाची आहे। याच्यातून बाहेर पडल्याशिवाय म्हणून म्हटलं की देवारा कुठे आणि आपले स्वतःचे प्रश्न कुठे याच्यामधलं अंतर काही आहे हे इथल्या असणाऱ्या मिडल क्लासनी पहिल्यांदा शिकलं पाहिजे। तर त्यांचे असणारे तुम्ही जे म्हणालात दुर्दैवी घटना आहे की अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, बरोबर आहे, पण त्याचं दुःख कोणाला आहे? त्या आईबापाला दुःख आहे, अगदी समाज व्यवस्थेला दुःख नाहीये ना। बरोबर आहे, समाज व्यवस्थेला दुःख असती तर विद्यार्थी हा रस्त्यावरती उतरला असता। बरोबर आहे। म्हणजे मला माहिती आहे माझ्या कॉलेजच्या वेळेसमध्ये एटीसाठी अख्खा महाराष्ट्राचा विद्यार्थी रस्त्यावरती उतरला होता। कोणी लीड केलं काय केलं हे त्यांनी कधीच बघितलं नाही। एटी मिळाली की माझं 1 वर्ष वाया जात नाही एवढंच फक्त त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं। आत्ताच नाही ना, आत्ताच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा की माझे एफर्ट्स वाया गेले आणि म्हणून असणारा या सरकारचा राजीनामा घेतला पाहिजे। याच्यापेक्षा महत्व कशाला देत की दिल्या जाते की कोण लीड करते। थोडक्यात प्रकाश आपल्या मनानुसार श्रीवादाचा कोण आहे ते शूद्र आहेत, मग त्याच्या पाठीमागे कशाला जा? जसा आपण मुद्दा उपस्थित करताय 70 वर्षाच्या नंतरही या देशामध्ये पॉलिटिकल इश्यूला महत्व नाही, तर जात आणि धर्म यालाच महत्व आहे। नक्कीच प्रकाशजी, खरं तर आपण पाहतोय की पेपर फुटीमुळे जसं आपण आता यापूर्वी सुद्धा उल्लेख केला की देशभरात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि मेहनत त्यांची धोक्यात आली। महाराष्ट्रामधलं ते टेटचं सुद्धा पेपर फुटले ना, टीईटी कोण बाहेर पडलं? हे मराठ्यातले आरक्षण करत होते ती पोरं बाहेर पडली का? नाही पडली। का नाही पडली? ते दादा भुसे कोण आहेत? इथेच सगळं गोडा पाणी पित आहे। म्हणजे थोडक्यात प्रकाशजी आपण असं म्हणताय का की हा जो काही आंदोलन सुरू आहे यामध्ये सुद्धा काही जातीय समीकरण असू शकतात किंवा नेमकं काय? जातीय समीकरण नाही, कोण लीड करते याच्यावरती अवलंबून आहे। बर, ओके।